हाय एव्हरीवन, वेलकम टू एलिमेंट्रिक्स अकॅडमी. आजचा व्हिडिओ हा खास आपल्याला स्ट्रॅटेजी बघायची IIT JEE 2026 साठी. तर त्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विदाउट टाइम मॅनेजमेंट कुठलीही एक्झाम क्रॅक करणं हे जरा अवघडच आहे तसं म्हणता येईलच. कारण स्ट्रॅटेजी शिवाय तुम्ही कुठलंच वर्क आतापर्यंत कम्प्लीट करू शकत नाही आणि भविष्यातही करू शकत नाही. तो त्याच्या मागे एक कुठलाही प्रॉपर प्लॅनिंग लागेल आणि प्रॉपर प्लॅनिंग असेल तर त्या प्रॉपर प्लॅनिंगने आपण ज्या काही गोष्टी असतील त्या अचीव्ह करू शकतो. सर आता सगळ्यात पहिले जर आपलं JEE 26 असेल टार्गेट, तर कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही करायच्या या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, पहिली जी गोष्ट असते ती असते टाइम मॅनेजमेंट. पहिली गोष्ट असते कुठली असते? टाइम मॅनेजमेंट. आता या टाइम मॅनेजमेंट मध्ये मी काय तुम्हाला असं सांगणार नाही की सकाळी उठायचं कितीला आणि रात्री झोपायचं कितीला आणि काय खायचं आणि किती खायचं. आपण ते डिस्कस करणार नाही. आपण टोटली सिलेबस ओरिएंटेड आणि क्वेश्चन टॅकल करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी काय असतील त्या आपण आज बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये बघा, टाइम मॅनेजमेंट. आता तुम्हाला दिवसाला कमीत कमी 6 तास दिले पाहिजे. आता 6 तास का म्हटलं मी? कारण 6 तास देण्यामागचं रिझन असं आहे की तुम्हाला 3 सब्जेक्ट असणार आहेत. त्या 3 सब्जेक्ट मध्ये पहिला तुमचा फिजिक्स असेल, दुसरा तुमचा केमिस्ट्री असणार आहे आणि तिसरा जो असणार आहे तुमचा मॅथमॅटिक्स असणार आहे. आता याचा जो काही क्वेश्चन पॅटर्न आहे ते तुम्हाला माहिती आहे. ह्या प्रत्येकाचे किती क्वेश्चन येतात? या फिजिक्सचे 30 क्वेश्चन येणार, केमिस्ट्रीचे तुम्हाला 30 क्वेश्चन येणार आणि मॅथमॅटिक्सचे तुमचे 30, म्हणजे टोटल 90 क्वेश्चन तुम्हाला काय करायचे JEE मध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायचे. आता निगेटिव्ह मार्किंग असते ते असेल, फक्त आपण एक 90 मध्ये तुम्ही किती अटेम्प्ट करताय त्याच्यावर तुमचा जो काही स्कोअर असणार आहे तो ठरणार. मग बघा, आता दिवसाला जर समजा दिवसाला याला 2 तास दिले, फिजिक्सला 2 तास दिले, केमिस्ट्रीला 2 तास दिले आणि मॅथमॅटिक्सला जर 2 तास दिले, तर टोटल तुमचे तिघांचे मिळून 6 तास होतात. मग या 6 तासामध्ये करायचं काय हा पण मुद्दा आहे. आणि हे 6 तास तुम्हाला प्रत्येक दिवसाला करावं लागणार आहे. कारण जर एखाद्या दिवशी कन्सिस्टन्सी जरी मेंटेन नाही झाली तर पुढचा जो काही असेल 10-12 दिवसाचा जो काही शेड्यूल असणार तो डिस्टर्ब होईल. सो तुम्हाला कन्सिस्टंटली 6 तास देणेच देणे फिजिक्ससाठी, केमिस्ट्रीसाठी आणि बायोलॉजीसाठी. मग आता त्या कंडिशन्स मध्ये बघा, त्या कंडिशन्स मध्ये आता हे 2 तास जर दिलं तर या 2 तासामध्ये नेमकं काय करायचं? तर या 2 तासामध्ये आपण बघू. आता या 2 तासामध्ये तुम्हाला काय काय करायचंय की पहिली गोष्ट तुम्हाला कन्सेप्ट घ्यायची. आता एखादी कन्सेप्ट घ्या. ती कन्सेप्ट आता काही रेफरन्स बुक असतील, NCERT असतील, तर त्याच्यामध्ये जे काही रेफरन्स घेतल्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे. कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर त्याच्यावर 10 MCQs ऍटलिस्ट तुमच्याकडनं सॉल्व्ह झाले पाहिजे. जर तुमच्याकडनं नाही सॉल्व्ह झाले तर फॅकल्टीज असतात, त्या फॅकल्टीज तुम्हाला जे काही असतील MCQ सॉल्व्ह करण्याच्या स्ट्रॅटेजीज आणि MCQ ला कुठल्या वेने आपण सिम्प्लिफाय करू शकतो ते सांगितलं जाईल. मग हे जर असतील तर हे रोज न चुकता कन्सेप्ट घ्यायची, त्याच्यावर 10 MCQ, कन्सेप्ट घ्यायची त्याच्यावर 10 MCQ, कन्सेप्ट घ्यायची त्याच्यावर 10 MCQ, म्हणजे दिवसाला तुमचे असे 30 MCQ हे होतील. आणि महिन्याचे किती होतील ते कॅल्क्युलेट करून घ्या. मग आता हे जे आहे तुमचं टाइम मॅनेजमेंट रिगार्डिंग फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिकल सब्जेक्ट. मग आता काही गोष्टी आपण पुढे अशा बघणार आहेत की सिलेबस प्लॅनिंग. सिलेबस कसा प्लॅनिंग करायचा? कारण नुसतं टाइम मॅनेज करून चालणार नाही, सिलेबस पण आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. मग दुसरं जे असणार आहे सिलेबस प्लॅनिंग. हा, आता सिलेबस प्लॅनिंग मध्ये काय, जर तुम्ही क्लास 11th ला असाल किंवा क्लास 12th ला असाल, क्लास 11th ला असेल किंवा क्लास 12th ला, तर त्या कंडिशन्स मध्ये क्लास 11th ला एवढे मोस्ट ऑफ द केमिस्ट्रीचा जर विचार केला तर एवढे जास्त चॅप्टर्स नाही आहेत. पण त्याच्यामध्ये जे काही मोजके चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे काही चॅप्टर असेल तुम्हाला GOC जे असेल म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, हे चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित करून घ्यावं लागेल. कारण बऱ्यापैकी GOC वरनं क्वेश्चन्स येतात. म्हणजे त्याच्यामध्ये अरोमॅटिसिटी असेल, हकेल रूल असेल, राईट, काही कंपाऊंड्स तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतील, काही कंपाऊंडचे IUPAC नॉमेनक्लेचर असतील, तर त्या कंडिशन GOC मध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर असेल तर तुम्हाला NCERTs वाचावं लागतील. या NCERTs रीड करणं कारण गरजेचं आहे, कारण त्याच्यातनं बऱ्यापैकी डायरेक्ट लाईन टू लाईन क्वेश्चन्स पण आलेले असतात JEE मध्ये. सो NCERTs तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण जर क्लास 12th मध्ये गेलो तर हे इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये असे भरपूर इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत जे तुम्हाला स्कोरिंग करून देतील. त्याच्यातलं पहिलं जे चॅप्टर असतं ते असतं थर्मोडायनामिक. पहिलं जे असतं ते थर्मोडायनामिक असतं. त्याच्यानंतर दुसरं जे असेल ते असतं सोल्युशन चॅप्टर, आणि तिसरं जे असतं ते सॉलिड स्टेट, आणि चौथं जे असतं ते इलेक्ट्रोकेमिस्ट्री.
आता याच्यामध्ये आपण फक्त घेतलेलं फिजिकलचे पार्ट घेतलेला आहे. जर इनऑर्गॅनिकचं घेतलं तर त्याच्यामध्ये मग इनऑर्गॅनिकचं सगळ्यात स्कोरिंग जर पार्ट असणार आहे तो असतो कोऑर्डिनेशन कंपाऊंड, आणि त्याच्यानंतर ट्रान्झिशन आणि इंटर ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिकचं जर कन्सिडर केलं तर इनऑर्गॅनिक मध्ये बऱ्यापैकी ज्या काही थिअरीज असतात, म्हणजे ऍसिड बेस थिअरी असेल, लक्स फ्लड कन्सेप्ट असणार आहे, RNS थिअरीज असणार आहे. त्याच्यानंतर जो मेन ग्रुपचा जो काही पार्ट आहे म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट्स, मोस्ट ऑफ द टाइम त्या पी ब्लॉक एलिमेंट मध्ये तुम्हाला एक असेंडिंग आणि डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये बॉइलिंग पॉईंट्स विचारले जातील. त्याच्यानंतर बॉन्ड ऑर्डर विचारली जाऊ शकते. या गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर हे झालं आता सिलेबस प्लॅनिंग. तर हा सिलेबस तुम्हाला प्लॅनिंग करता आला पाहिजे. जर थर्मोडायनामिक चॅप्टर घेतलं तर थर्मोडायनामिक चॅप्टरला किती वेळ द्यायचा, त्या थर्मोडायनामिक चॅप्टर मध्ये किती कन्सेप्ट आहेत, कुठल्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, कुठल्या इम्पॉर्टंट कन्सेप्टवर किती क्वेश्चन्स मागच्या 10 वर्षाच्या याच्यामध्ये आलेले आहेत, या गोष्टी तुम्हाला प्रत्येक चॅप्टरसाठी ऍप्लिकेबल म्हणजे असेल 11चे असू द्या किंवा क्लास 12चे असू द्या. ठीक आहे, हे झालं गोष्टी. त्याच्यानंतर मग तुम्हाला एक पॅटर्न लक्षात ठेवावा लागेल. आता जे काही बुक्स असतात आपल्याकडे, या बुक्स मध्ये 3 लेवल असतात, एक इझी, मीडियम आणि हार्ड. तर आधी काय करायचं, एकदा कन्सेप्ट झाली की इझी लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे झाल्यानंतर दुसरीकडे तुम्ही जाऊ शकतात मीडियम क्वेश्चन्सवर, आणि हार्डला मोस्ट ऑफ द टाइम बऱ्यापैकी म्हणजे प्रॅक्टिस जर झाली असेल कन्सेप्टची तर त्या कंडिशन्स मध्ये तुम्ही हार्ड मध्ये जाऊ शकता. हे झालं आता या 3 पद्धतीने. मग त्याच्यानंतर आता पुढे जर बघितलं प्रॅक्टिस कशी करायची, आता त्याच्या मागचं एक रिझन सांगतो की काय होतं, बऱ्यापैकी पोरं एकच कन्सेप्ट 4दा रीड करायला लागतात. तसं न करता आपण काय करणार, समजा तुम्ही आजची तारीख आहे 20 मे, त्या 20 मेला जर तुम्ही आज थर्मोडायनामिकची पीव्ही वर्कचं जर तुम्ही आज एक्सप्रेशन केलं तर हे एक्सप्रेशन जर आज झालं असेल तर वर्षभर या पीव्ही वर्कवर फक्त MCQच सॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेल या पीव्ही वर्कचं जर एक्सप्रेशन असेल तर याच्यावर ऑलमोस्ट कमीत कमी 200 ते 300 MCQ तुमच्या हाताखालनं गेले पाहिजे. आणि 200 ते 300 MCQ जर तुमच्या हाताखालनं गेले तरच तुम्ही पीव्ही वर्कच्या कुठलाही क्वेश्चन कशाही पद्धतीने जरी JEE ला आला तर तुम्ही तो क्रॅक करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय करू शकता तुम्ही, हा जर सिलेबस तुम्ही एकदा संपवला तर ऑक्टोबर नंतर तुम्ही काय करणार की ऑक्टोबर नंतर तुम्ही मॉक टेस्ट चालू करा. आणि मॉक टेस्ट चालू केल्यानंतर जे काही मॉक टेस्टचा रिझल्ट येईल त्या रिझल्ट नुसार एक अनालिसिस बनवा की कुठल्या कंडिशन्स मध्ये आपण वीक पडतोय, कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, आणि कुठला पार्ट जास्त म्हणजे त्याला इम्प्रुव्हमेंटची गरज नाही, जसं की आपण रेग्युलर करतोय त्या कंडिशन्स मध्ये ते होतंय, तर ते तुम्हाला एक लक्षात येईल. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट अशी सांगेल की तुम्हाला जर कॅल्क्युलेशन्स वाढवायचे असतील तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशनसाठी मी सांगेल की रूट 1 पासून तर रूट 10च्या व्हॅल्यू तुमच्या लर्न असल्या पाहिजेत. रूट 1 पासून तर रूट 10 हे इम्पॉर्टंट आहे, कारण डायरेक्ट मॅन्युप्युलेशन करता येतं. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग 1 पासून तर लॉग 10 पर्यंतच्या व्हॅल्यूज तुमच्या लक्षात असल्या पाहिजेत, कारण त्या कॅल्क्युलेशन मध्ये जर बाय डिफॉल्ट आल्याच तर तुम्हाला कुठेही न शोधता कुठेही न काही करता ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. जसं कधी मोस्ट ऑफ द टाइम लॉग 2 ची व्हॅल्यू ही तुम्हाला विचारली जाते, आणि लॉग 2 ची व्हॅल्यू किती असते की जी 0.3010 ही लॉग 2 ची व्हॅल्यू दिलेली असते. तर या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आता हे झालं, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. त्याच्यामध्ये आता सगळ्यात पहिली एक गोष्ट मला सांगायची असं आहे की जरी क्वेश्चन सॉल्व्ह होत नसतील तरी सॉल्व्ह करत राहा, कारण एक कन्सिस्टन्सी असली पाहिजे. कारण कसं असतं की 10 क्वेश्चन सॉल्व्ह नाही केले आणि परत तो म्हणेल की माझ्याकडनं होत नाही, तर या गोष्टी ऑब्व्हियसली होत असतात. तो टॉपर असू द्या किंवा मीडियम स्टुडंट असू द्या, या गोष्टी होत राहणार आहेत. पण तुम्ही ट्रायच नाही केलं आणि बसूनच राहिले तर याला अर्थ नसतो. म्हणून ऍटलीस्ट जेवढे होतील तेवढे क्वेश्चन ट्राय टू सॉल्व्ह आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करून ठेवा. त्याच्याशिवाय ते पॉसिबल नाही आहे. हे होती आपली स्ट्रॅटेजी. मी जरा थोडक्यात सांगितलेल्या आहेत गोष्टी. जर तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग हवा असणार तर आपल्या एलिमेंट्रिक्स अकॅडमीला आपण मेंटरशिप घेतो आहे. तर त्या मेंटरशिपच्या बेसिसवर तुम्हाला होल इयरची स्ट्रॅटेजीज प्रोव्हाइड केल्या जातील. आपल्याकडे ऍडमिशन सुद्धा सुरू झालेले आहेत. त्याच्यामध्ये MST CETच्या बॅचेस सुरू झाल्या आहेत, JEE साठीचे ऍडमिशन सुरू आहेत आणि नीट साठीचे ऍडमिशन सुरू आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही क्लासला व्हिजिट करून तुम्ही ऍडमिशनची जी काही प्रोसेस असेल ते करू शकतात. आणि आपल्याकडे डेमो लेक्चर सुद्धा अरेंज केलेले आहेत. ज्याला कोणाला यायचं असेल त्याने आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचा जो काही स्लॉट असेल तो बुक करू शकतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.